पालघर जिल्ह्यातल्या चारोटीजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक ऑइल टँकर उलटून भीषण अपघात झाला। ऑइल टँकर उलटल्याने राष्ट्रीय महामार्गावर टँकर मधल्या ऑइलची गळती होऊ लागल्यानं एकच खळबळ उडाली होती। नागरिकांना हे ऑइल ज्वलनशील वाटल्यानं काही काळ भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। कासा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी इथल्या एशियन पेट्रोल पंपासमोर मुंबईहून गुजरातच्या दिशेने हायड्रोकार्बन ऑइल घेऊन जाणारा टँकर चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं डिवायडरला जाऊन धडकला, ज्यामुळे टँकर उलटून त्यातून व्हाईट केमिकल म्हणजेच हायड्रोकार्बन ऑइलची गळती सुरू झाली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी टँकर ड्रायव्हर दुर्गाराम याने पोलिसांना माहिती देत सांगितलं की हे व्हाईट केमिकल असून सिमेंट तयार करताना या ऑइलचा वापर केला जातो, ज्यामुळे हे ज्वलनशील ऑइल नाही। त्यानंतर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली। या टँकर मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त किमतीचं केमिकल भरलेलं होतं। मात्र सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। जवळपासच्या लोकांनी याला ऑइल समजून डब्यांमध्ये बादल्यांमध्ये या केमिकलची भराभर सुरू केली। लेकिन इसके अंदर लगता है ढक्कन नहीं बंद है। इसके अंदर ढक्कन नहीं बंद, सील नहीं बराबर मारा है। हाँ, सील वही तो मैं इसको बोला।